आपलं हे जिल्हा हॉस्पिटल रुग्णालय आहे. जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडलं, परंतु आपण टेक्नॉलॉजी जागेवर सध्या मेंटल हॉस्पिटल कॅम्पसमध्ये पूर्णतः नवीन सिव्हिल हॉस्पिटल चालू केलेलं आहे. आपण जवळपास वर्षापासून इथे काम करतो आहे. आपल्याकडे SNCU आहे, न्यूनेटल स्टेबिलायझेशन युनिट आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला जेवढे बेड मंजूर आहेत त्यापेक्षा जास्त बेबीज आपण इकडे ॲडमिट करतो आणि आपण NICU चालवतो आहे. बरेचसे जे मुलं कमी वजनाचे कमी दिवसाची असतात, जवळपास 500 ग्रॅमचे बेबी आम्ही बरे करून घरी पाठवले, जे जन्मतात कमी वजनाचे होते. सिरियस असणारे बच्चू, काही बच्चू श्वास घेत नाही जन्मतात, काही बच्चूंनी पोटात सी केलेली असते, काही बच्चूंना बाकी काही कंजेनिटल प्रॉब्लेम असतात. असे मल्टिपल कारणांनी आपल्याकडे बेबीज ॲडमिट होत असतात. जिल्ह्यामध्ये ह्या बाकी ठिकाणी व्यवस्था असल्यामुळे बऱ्याच अंशी आपल्याकडे इथं लोड असतो आणि आपण ते बऱ्यापैकी आमची जी टीम आहे, डॉक्टर नर्सेस वगैरे खरोखर अहोरात्र मेहनत करून आपण त्या मुलांना घरी बरे करून पाठवतो आहे. बाहेर जर ट्रीटमेंट बघितली आणि याचं ड्युरेशन जर बघितलं तर ट्रीटमेंट खूप कॉस्टली आहे आणि हे बाळा कधीकधी 2-2 महिने 3-3 महिने पण हॉस्पिटलला राहतात. त्याच्यामुळे जे सर्वसामान्य गोरगरीब माणसं आहेत, रुग्ण आहेत, नातेवाईक आहेत, ते त्यांचा खर्च करू शकत नाही. मग त्यांना हा एक अतिशय चांगला आधार असतो. आम्ही कुठल्याही बेबीला रिफ्युजल करत नाही. आम्ही मॅक्झिमम आमच्याकडे कॅपॅसिटीपेक्षा दुप्पटपटीने पेशंट ॲडमिट होतात तरी आम्ही ट्रीटमेंट करतो आहे. जरी आमचं SNCU मंजूर असेल तरी आम्ही जवळपास इथे टर्सरी केअरचं ट्रीटमेंट करतो. आम्ही व्हेंटिलेटरी सपोर्टपासून सगळ्या गोष्टी इथे करतो. धडपड हीच आहे की जिल्ह्यातले जे गरीब सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्या खिशाला जे चट्टीपट त्यांना जो पैसा खर्च करता होतो तो कमी ते होतो आणि बऱ्यापैकी चांगले रुग्ण आपल्याकडनं बरे होऊन जातात. ते एक समाधान पण आहे, आनंद आहे आणि नातेवाईकांकडनंही आम्हाला याच्याबद्दलच्या खूप चांगल्या त्याच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या मिळत राहतात. आमची सिव्हिलची टीम जरी टेम्पररी हॉस्पिटलला जरी असलो आम्ही तरी आमची सिव्हिलची टीम, आमचे पेडियाट्रिशियन डॉक्टर, आमचे नर्सेस वगैरे सगळे अहोरात्र काम करतात. खरोखर क्रेडिटेबल गोष्ट आहे आणि त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो. आणि असेच कार्य आपण जिल्ह्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी करायला पाहिजे, यासाठी त्यांना मी त्याच्याबद्दल मी त्याचा खरोखर ऋणी पण आहे.